मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508 आणि माझा मोबाईल नंबर आहे 9850015558। बुधवारी ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाला सुट्टी असते, अवकाश असतो। आपणाला मला भेटायचं असेल, माझ्याकडून काही मार्गदर्शन हवं असेल, काही गुजगोष्टी करायच्या असेल, चर्चा करायची असेल तर आपण अगोदर मोबाईल करून या। मोबाईल नंबर आहे 9850015558, कारण माझे दौरे अधिक असतात। आजचा विषय जरा आगळा वेगळा आहे, तो आपण इथे मांडणार आहोत। विषय मांडण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करून आपण आजच्या कार्याला सुरुवात करूया। आजचा कार्याचा विषय आपण नेहमीप्रमाणे घेणार आहोत मृतात्म्याविषयी, निधनाविषयी। जे स्वर्गीय झाले आहे, वैकुंठवासी झाली आहे, आणि आपण जे शब्द वापरतो ते शब्द जरा चुकीचे वापरतो असं मला सांगायचं आहे या ठिकाणी। बहुतांशी आपल्या घरामध्ये निधन होते, व्यक्ती मृत होतात, साधारणतः वृद्ध लोकच अगोदर जातात, आईवडील जातात। तर आईवडिलांच्या वेळेला आपण जे काही म्हणतो, तर मनुष्याचा जीव गेला तर आपण त्याला मृत म्हणून हा शब्द व्यक्त करतो। तर मृत हा शब्द मला बरोबर वाटत नाही, कारण याच्यातून मृत म्हणजे हा शब्द अमृताविषयी संबंधित आहे। मग काढून गेल्यावर मृत राहतो, म्हणजे अमृत गेल्यावर मृत राहतो, हे योग्य नाही। तो तर अमृतवासीच असतो। त्याचप्रमाणे मृत म्हणजे आत्मा नाही असाही शब्द होतो, आणि आत्मा तर चिरंजीव असतो आपण एकीकडे म्हणतो। मग आत्मा नसलेला मनुष्य म्हणणे हे चुकीचं आहे। त्याचप्रमाणे आपण दुसरा शब्द वापरतो निधन। निधन म्हणणे पण हे योग्य नाही, कारण धन आणि नी म्हणजे धन, धन निधन म्हणजे धन नसलेला असं आपण त्याला म्हणतो। ज्या माणसाने कुटुंबियासाठी, नातेवाईकासाठी, समाजासाठी, देशासाठी आणि सर्वांसाठी ज्या त्या मानाने लाखो करोडो रुपयाची संपत्ती ठेवलेली आहे, आणि अंतिम समयी त्याला तुम्ही निधन म्हणतात, धन नसलेला संबोधित करतात, हे म्हणजे करून सवरून नाव नाही, खाऊन पिऊन समाधान नाही, असं त्या व्यक्तीला अपमानित केल्यासारखे होत असते। म्हणून निधन म्हणणे योग्य नाही। जाणारी व्यक्ती ही दाता आहे। समाजाकडून, नातेवाईकाकडून, कुटुंबासाठी त्याने काहीही बरोबर घेतले नाही, सर्वस्व दान केलेले आहे। इतर दान धर्म करणारे लोक लाखो असतील, परंतु मोठा भाग जवळ ठेवून लहान भाग ही मंडळी दान करतात, सर्वस्व कोणी दान करत नाही, आणि आपण त्यांना दानशूर म्हणतो, हे पण योग्य नाही। ज्या व्यक्तीने सर्वस्व आपणास दिलेलं आहे, एवढेच काय आपल्यासाठी प्राणाची आहुती पण ज्या व्यक्तीने दिलेली आहे, अशी आपलीच मंडळी, आई वडील या सर्वांपेक्षा सर्वश्रेष्ठ आहे। देवाला आपण नवस करतो, नवस केल्यावर देव देतो। आपली मुले, आपलं मुली किंवा इतर संबंधित लोक मातापित्यांना काही नवस बोलत नाही। मातापित्यांना काही नवस न बोलता ते त्यांना सर्वस्व अर्पण करतात, सर्वस्व धन देतात, अजून काही सर्वस्व देऊनही खऱ्या अर्थाने हे ईश्वरापेक्षाही मोठे ठरतात असतात। परमेश्वराने म्हणजे आई विना मी भिकारी असे आई वडिलांचे मूल्य केलेले आहे, आणि आपण त्यांना निधन म्हणतो, हे योग्य नाही। मातापित्यांना आपण काहीही देत नाही। मुलामुलींनी हजारो जन्म घेतले तरी मातापित्यांचे देणे आपण देऊ शकणार नाही, कर्ज फिटणार नाही। आता वृत्तपत्रात वाचले की एका दिवसाचे बाळाचे अपहरण झाले आणि ते 5 ते 10 कोटींना विकले गेले। म्हणजे जो देह मातापित्यांनी दिलेला आहे, एका दिवसाच्या किंमत 10 ते 5 कोटी आहे, तर मग आपल्या आयुष्याची किंमत किती आहे?
त्याचे मूल्य कुबेर पण करू शकणार नाही आणि लक्ष्मी पण बरोबरी करणार नाही. लक्ष्मी धन देईल पण शरीर देत नाही हे लक्षात घ्या. आणि मग शरीर नसले तर मग धनाची किंमत काय आहे, धनाचे मूल्य काय आहे हे आपण लक्षात घ्यायला हवे. एके दिवशी काय झालं की लक्ष्मी विष्णूला म्हणाली की मी जगात सर्वश्रेष्ठ आहे अशी ती बोलली. तेव्हा नारायण विष्णू म्हणाले हे मला सिद्ध करून दाखव. त्यावेळेला लक्ष्मीने रस्त्याने प्रेत चालले होते. 4 खांदेकरी होते, एक अग्नी धरणारा होता. मागून लोक चालले होते. लक्ष्मीने या अंत्ययात्रेवर लक्ष्मीचा वर्षाव केला तर खांदेकरी आणि अग्नी धरणारा आणि सर्वत्र जण इतरत्र धन वेचायला लागले. लक्ष्मी गोळा करायला लागले. त्यावेळेस मग नंतर लक्ष्मी नारायणाला म्हणाली, पहा मी किती सर्वश्रेष्ठ आहे की ज्यांनी आपल्या जे प्रेतालासुद्धा सोडून दिले आणि ते माझ्या मागे धावू लागले. हे तुम्हाला दिसले असेलच, आपण ते बघितले असेलच, म्हणून मी किती सर्वश्रेष्ठ आहे हे तुम्हाला आज कळले आहे. परंतु नारायण म्हणाले ते जर जीवात्मा आहे तर काही जे आहे ज्यांच्यात जीवात्मा होता ते काही लक्ष्मी गोळा करायला गेले असं आपण म्हणतो. परंतु जो प्रेत होते तुम्ही म्हणतात, जो जीवात्मा होता तो काही गोळा करायला उठला नाही. किंवा कारण काय, तो सर्वात श्रीमंत होता. त्याला लक्ष्मीची लालसा नव्हती म्हणून तिरडीवरून तो उठला नाही, हलला नाही. लक्ष्मीकडे त्याने बघितलेसुद्धा नाही. जो लक्ष्मी करायला लागले होते ते सर्व भिकारी होते. यावरून स्वर्गात जाणारा मनुष्य हा निधन असतो असं म्हणणे चुकीचं आहे. तो खरा तर धनवान असतो, तो सर्वश्रेष्ठ असतो आणि धनसंपन्न व्यक्ती ती असते. म्हणून या ठिकाणी तो उठला नाही आणि त्याने लक्ष्मीकडे बघितलं नाही, म्हणून हे तुला कळालं असेलच. यावरून लक्ष्मी खजील झाली की नारायण आहे म्हणून मी आहे आणि नारायण नसला तर माझी मूल्य काहीही नाही. म्हणजे मनुष्याचा देह आहे तोपर्यंत लक्ष्मीची किंमत आहे, नाही तर नाही. यावरून गोष्ट नारायणाने लक्ष्मीला समजून सांगितली. आता आपण मृतात्मा म्हणतो, निधन झाले म्हणून म्हणतो, तर हे चुकीचे आहे. आता अंत्यसंस्कार झाल्यावर स्वर्गवासी म्हटले तरी चालेल. रामवासी त्याच्या अगोदर म्हणावे, विठ्ठलवासी म्हणावे. खरे अर्थाने ते हे शिवाचे कार्य आहे. शिवाचे कार्य हे या निर्वाणाचे कार्य असते. म्हणून मानवाचे अंतिम कार्य करण्याचे काम शिवाचे असते. म्हणून शिवमय तो झाला हेच म्हणणे योग्य होईल असं मला वाटते. अंत्यसंस्कार झाल्यावर मग मात्र तुम्ही स्वर्गीय म्हणू शकतात, वैकुंठवासी संबोधन करू शकतात असे आपण म्हणायला पाहिजे. चुकीचे शब्द मृत व्यक्ती आपण जो म्हणतो, ज्याचा जीव गेला आहे त्या बाबतीत वापरणे मला तरी योग्य वाटत नाही. आजचा विषय हा अनोखा होता. आपल्याला आवडला तर आपण कमेंट करा, आपली प्रतिक्रिया द्यावी. आणि जे व्यक्ती माझ्याशी लिखित स्वरूपामध्ये त्यांचे पत्ते देतील, पूर्ण पत्ता, पिनकोड नंबर देतील, त्यांना माझ्याकडून विनामूल्य यंत्रसिद्धी पाठवण्यात येईल. मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. पिनकोड नंबर 425508. माझा मोबाईल नंबर आहे 9850015558. पुनश्च कार्यक्रम समापन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करून आजच्या कार्याचं समापन करूया. पुढच्या कार्यात भेटूया.